मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि लाखो करोडो मराठी जनांना, मराठी साहित्यिक, मराठी रसिक श्रोते असतील किंवा मराठी प्रेक्षक असतील, मराठी वाचक असतील आणि सर्व मराठी जनांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मराठीचा अभिजात भाषेसाठीचा लढा चालू होता. हा अभिजात भाषेचा लढा चालू असताना अनेक वेळा शासनानं प्रस्ताव विचाराधीन आहे असं म्हणून गोष्ट पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्या भाषेनं कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला कोणते फायदे होतात? या गोष्टी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो, एखादी भाषा अभिजात कशी ठरते? तर कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. यापूर्वी ते अधिकार गृह मंत्रालयाला होते, पण 2005 सालापासून हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले गेले. या सांस्कृतिक मंत्रालयानं काही निकष ठरवलेले आहेत जे अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या अमुक एका भाषेनं ते पूर्ण करणे गरजेचं आहे. तर त्या निकषामध्ये पहिला निकष असा आहे की भाषेचा नोंदवलेला इतिहास जो आहे हा अतिशय प्राचीन असला पाहिजे. म्हणजे तो जवळपास 1,500 ते 2,000 वर्षे जुना हवा. या भाषेमध्ये प्राचीन साहित्य वारसा असायला हवा आणि तो वारसा त्या भाषिक लोकांना मौल्यवान असा वारसा वाटला पाहिजे. तिसरी अट आहे दुसऱ्या भाषा समूहाकडून म्हणजे इतर भाषातून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. म्हणजे तुमचं साहित्य जे आहे, तुमच्या भाषेमध्ये निर्मिलेलं साहित्य आहे ते अक्षरशः खणखणीत नाण्याप्रमाणे वाचलं गेलं पाहिजे. आणि अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असायला हवी. या काही अटी आहेत अभिजात भाषेचा आणि या सर्व अटी मराठी भाषेनं तर कधीच्याच पूर्ण केल्या होत्या. पण तरीसुद्धा मराठी भाषेला इतके वर्ष झगडावं लागलं. भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना म्हणजे परवा जो दर्जा दिला गेला 5 भाषांना ते वगळून त्याच्या अगोदर एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये तामिळ पहिली, तिला 2004 साली हा दर्जा मिळाला. त्यानंतर संस्कृत भाषा ही अभिजात भाषा गणली गेली, ती 2005 साली. त्यानंतर कन्नड 2008 साली, तेलुगू 2008 साली, मल्याळम 2013 साली आणि ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो 2014 साली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी शासनानं म्हणजे आपल्या राज्य शासनानं 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 साली आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार महरटी आणि मराठी आणि नंतर मराठी असा मराठीचा कसा उच्चार बदलत गेला त्याचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे सविस्तरपणे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती. त्यामुळे मराठीचा इतिहास जो आहे तो 2,500 वर्षे जुने असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं सर्वच पक्षांचं, महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांचं मत होतं. पण आपली राजकीय ताकद जी आहे ती दिल्लीत कुठल्याही पक्षाची असो, बरं मी अमुक एका पक्षाचे म्हणत नाही, कुठल्याही पक्षाची राजकीय ताकद असो ती दिल्ली दरबारी 0 आहे. त्यामुळे राजकीय एकता असूनसुद्धा महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये राजकीय एकता असूनसुद्धा महाराष्ट्राची
राजभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा इतकी वर्ष मिळालेला नव्हता. कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत पहिली गोष्ट केंद्र सरकारनं त्याबाबतीत पॉझिटिव्ह असलं पाहिजे होतं, पण इतके वर्ष हा पॉझिटिव्हपणा कुठल्याही शासनामध्ये दिसून आला नाही. आता अभिजात भाषेचा दर्जा नवीन ज्या भाषेनं मिळाला परवा, म्हणजे 2-4 दिवसांपूर्वी जे जाहीर केलं त्यानुसार मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनासुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर नेमकं काय होतं? तर अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या भाषांसाठी केंद्र सरकार दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे अनुदान देतं. यामध्ये भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील साहित्याचा प्रसार करणे, देशभरात विद्यापीठांमार्फत भाषेचा प्रचार किंवा प्रसार करणे यासाठी ही वित्तीय मदत जी आहे ती खर्च करता येते. अभिजात भाषा मिळालेल्या भाषांच्या विद्वानांना दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होतात. सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन केली जाते आणि विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अध्यापनासाठी विशेष केंद्रे उभारली जातात. भारतातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे केली जाणार आहे. त्याचबरोबर प्राचीन ग्रंथ जे आहेत त्यांचा अनुवाद करणं शक्य आहे आणि मराठी भाषेचा जो अभ्यास आहे त्याला एक व्यापक स्वरूप यामुळे प्राप्त होईल. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या फार काही कठीण नाही, निकष जर पूर्ण असतील तर. परंतु मराठी भाषेच्या बाबतीत असं कधी झालं नाही. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून त्या पुराव्यांची जी भाषेबद्दलचे पुरावे केलेले असतात सादर, त्यांची पडताळणी होते. ते योग्य पुरावे सादर झाल्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे एक प्रस्ताव पाठवला जातो आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ती भाषा अभिजात भाषा म्हणून घोषित होते. मराठी भाषेनं इतक्या वर्षानंतर या सर्व अटी पूर्ण केल्या. इतक्या वर्षानंतर या अटी पूर्ण केल्या असं म्हणण्याचं कारण शासनाकडे प्रस्तावाची जी फाईल होती ती गेली अनेक वर्ष, जवळपास 10 वर्ष पेंडिंग होती. आणि मराठी भाषेच्या बाबतीत दुर्दैव असं की आपल्याकडे राजकीय एकता असूनसुद्धा यासाठी कोणीही दिल्ली दरबारी जोर लावला नव्हता. त्यामुळे मराठी भाषेला इतकी वर्ष शासनाच्या दिल्ली दरबारी रेंगाळत पडावं लागलं. मराठी भाषेचं तुम्ही बघितलात तर मराठीत विपुल साहित्य आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे. संत साहित्य आहे, नंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी मराठी भाषेला आहे. मराठी भाषेत ऐतिहासिक वारसा लाभलेले ऐतिहासिक ग्रंथसंपदा आहे, सामाजिक ग्रंथसंपदा आहे, धार्मिक ग्रंथसंपदा आहे, आध्यात्मिक ग्रंथसंपदा आहे. अशी खूप मोठी विपुल साहित्य लेखन महाराष्ट्रातील जुन्या जाणत्या साहित्यिकांनी मराठी सारस्वताने करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही इतर भाषेच्या पलीकडे जाऊन जर मराठीचा विचार केला तर मराठीचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवतं. ते म्हणजे मराठी बोलीभाषा जी आहे, मराठीत अनेक बोलीभाषा आहेत अंतर्भूत झालेल्या. कोकणी असेल, नंतर आपली मालवणी असेल, खानदेशी असेल, ऐरणी असेल, गुजर भाषा असेल. या प्रत्येक भाषा ज्या आहेत त्या खूप बोलीभाषा आहेत, ज्या तुम्हाला मी आता सांगायला गेलं तर जवळपास 80 ते 85पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत ज्या प्रचलित आहेत. त्यापेक्षा जर लोकल स्तरावर आहेत त्या बोलीभाषा वेगळ्या. पण या बोलीभाषांचं एक वैशिष्ट्य, जवळपास 10 ते 12 किलोमीटर तुम्ही चालत गेलात की त्यानुसार 10 ते 12 किलोमीटर अंतर गेला की तुम्हाला वेगळी बोलीभाषा ऐकायला मिळते. हे मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेत खूप बोलीभाषा अंतर्भूत आहेत. प्राचीन साहित्याबद्दल तर आपण बोललोच. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा पासून रोखण्याचं कोणीही रोखू शकत नव्हतं. पण तरीसुद्धा आपला राजकीय जोर, आपली इच्छाशक्ती या पातळीवर आपण खूप कमी पडलो आणि त्यामुळे इतके वर्षे मराठीला अभिजात भाषेचा हे होण्यासाठी इतकी वर्ष लागली. आता महत्त्वाचं म्हणजे एवढं मोठं अनुदान मिळालं
तर मराठी भाषा त्यानं खरोखरच समृद्ध होईल का? तर समृद्ध निश्चित होईल. आज मराठीवर अनेक आक्रमणं होत आहेत. इंग्रजी शाळांचं असेल, इंग्रजी शाळांच्या माध्यमातून असेल, मराठी परंपरा, मराठी सण वगैरे ह्या गोष्टी मराठी माणूस विसरत चालला आहे. मराठी शाळा हळूहळू बंद पडायला लागल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर या पहिल्या सुरुवातीला या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्या प्राथमिक अवस्थेतल्या गोष्टी आहेत, ज्याच्यावर मराठी भाषेचं इमारत उभी आहे, त्याचा पाया भक्कम करणं पहिलं गरजेचं आहे. कारण मराठी भाषेच्या शाळा जर सुरू राहिल्या तर ह्या गोष्टी पुढच्या शक्य आहे. मराठी भाषेचं संवर्धन करणं, मराठी भाषेत नव्यानं साहित्य निर्माण करणं वगैरे वगैरे. आज मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खूप वर्षापासून होतं आहे. पण त्या दृष्टीनं त्याच्यात फक्त साहित्यिकांची मिरवणूक निघते किंवा साहित्यिकांचं एक स्नेहसंमेलन होतं. ह्याच्या पलीकडे मराठी साहित्य संमेलनाचं गेल्या काही वर्षातलं काम तुम्ही पाहिलं तर शून्य होतं. त्याच्यावर प्रचंड सरकार त्याच्यावर त्याच्यासाठी मदत करतं. इतर काही स्पॉन्सर लोक येतात, कंपन्या त्यांना मदत करतात. पण हजारो लाखो रुपयांचा त्याच्यात अक्षरशः चुराडा होतो. पण त्याच्यातून फलनिष्पत्ती बघितला तर शून्य होते. म्हणून मी मगाशीच म्हटलं की सरकारनं अनुदान दिलं म्हणजे मराठी भाषेचं संवर्धन झालं असं होत नाही. ज्यांच्यावरही जबाबदारी आहे खरी की संवर्धन करण्याची, तो प्रचार प्रसार करण्याची, त्याने ती योग्यरित्या जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपण इतकी वर्षे पैशाला भुकेलेलं आहे मराठी भाषिक लोक, आणि आता अनुदान मिळायला लागलं इकडे तिकडे तर आपण मस्त खाऊन घेऊया आणि मराठी भाषा गेली बोंबलत. असा जर मराठी जनाने संबंधितांनी जर विचार केला तर एवढं अनुदान होऊनसुद्धा मराठीची दिल्ली दरबार जशी उपेक्षा झाली तशी महाराष्ट्रात दरबारी तुमच्या आमच्या दारी तिची उपेक्षा होऊ नये एवढंच या निमित्तानं सांगणं आहे. त्यामुळे मराठी बोला, मराठी शिका आणि हो, व्यवहारसुद्धा मराठीतून करा. या गोष्टी मराठी भाषेच्या संवर्धनाच्या मूळ पायाशी आहेत. त्या पायाला कधी विसरू नका. नाहीतर वरची इमारत कितीही अनुदान दिलं आणि कितीही भक्कम बांधकाम केलं तरी मराठीची वरची इमारत जी आहे ती उभी राहणं शक्य नाही. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी एक म्हटलेलं आहे, माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी मराठीची गालेली थोरवी ऐकून आजचा हा व्हिडिओ इथे संपवतोय. मित्रांनो, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालेला आहे, तो टिकवणं आणि मराठी भाषेला पुढं नेणं हे आपलं काम आहे. सरकारचं काम पूर्ण केलेलं आहे. मराठी भाषिक म्हणून, मराठी जन म्हणून, मराठी सारस्वत म्हणून आणि मराठी साहित्यिक म्हणून आपण हे काम, आपल्यावर दिलेली जबाबदारी, आपल्या कोर्टात जो चेंडू ढकलला आहे तो आपण व्यवस्थित पुढे नेला पाहिजे, व्यवस्थित पास केला पाहिजे आणि मराठीचा पुन्हा चांगले दिवस आणले पाहिजेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.